नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेट निवडून आलेल्या सरपंचावर किंवा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात जी काही कायदेशीर तरतूद आहे त्या संदर्भात आणि लोकनियुक्त सरपंचावर जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर त्यासाठी सदस्यांचं बहुमत किती आणि जनतेचं बहुमत किती किंवा जनतेचं बहुमत मिळवून घेण्यासाठी कोणत्या स्वरूपाची कायदेशीर कार्यवाही ही करावी लागेल या बाबतीत सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल व तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 35 मध्ये अविश्वास ठराव आणण्यासंदर्भातल्या कायदेशीर तरतुदी या नमूद करण्यात आल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम यातील कायद्यानुसार जर सरपंच आणि उपसरपंचावर अविश्वास ठराव आणायचा असेल तर त्यासाठी सुरुवातीची मुदत ही 6 महिन्याची होती. परंतु आता कायद्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये सुधारणा करून त्याची मुदत 2 वर्षापर्यंत करण्यात आली. म्हणजे लोकनियुक्त सरपंच असो का जनतेतून निवडून आलेला सरपंच असो या दोघांसाठी देखील अविश्वास ठराव आणण्याची कालमर्यादा ही 6 महिन्यावरून 2 वर्षावर आणण्यात आलेली आहे. परंतु असं करत असताना 2 वेगवेगळ्या कार्यपद्धती आपल्याला सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणत असताना दिसून येतात. पहिली म्हणजे जर सरपंच आणि उपसरपंच हे सदस्यातून निवडून आलेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्यासाठी वेगळी कार्यपद्धती ही नमूद करण्यात आली. आणि जर सरपंच आणि उपसरपंच हे जर जनतेतून किंवा थेट निवडणुकीतून निवडून आलेले असतील तर अशा पद्धतीमध्ये त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी वेगळी कार्यपद्धती ही कायद्यामध्ये आणि परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने प्रथमतः जर सरपंच आणि उपसरपंच हे जर सदस्यांमधून निवडून आलेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणायचा असेल तर एकूण सदस्य संख्येच्या 3/4 सदस्य संख्या अविश्वास ठराव आणण्यासाठी आवश्यक असेल. म्हणजे जर त्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही 9 असेल तर अशा परिस्थितीमध्ये 9 या सदस्य संख्येच्या 3/4 सदस्य संख्या जर आपण विचारात घेतली तर 7 सदस्य अविश्वास ठराव आणण्यासाठी आवश्यक असतात. परंतु जर तुम्हाला लोकनियुक्त सरपंच किंवा थेट निवडून आलेले सरपंच यांच्या विरुद्ध जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र सदस्य संख्येच्या 3/4 संख्या आणि त्याच्याच जोडीला ग्रामसभा ही बोलवली जाते. म्हणजे कायद्यातील कलम 35 मध्ये सुधारणा करण्यात येऊन जर लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध व थेट निवडून आलेल्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव आणायचा असेल तर त्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या 3/4 सदस्य संख्या आणि तो अविश्वास ठराव आणल्यानंतर तिथून 15 दिवसानंतर विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं जातं आणि विशेष ग्रामसभेमध्ये शिरगणनेनुसार साध्या बहुमताने मतदान हे केलं जातं. म्हणजे एकूण उपस्थित असलेल्या ग्रामसभेतील लोकांची संख्या जर 100 असेल आणि अविश्वास ठरावाच्या बाजूने जर 50 मतं मिळाली असतील आणि इतरांच्या बाजूने जर 51 मतं मिळाली असतील तर साध्या बहुमताने तो अविश्वास ठराव मंजूर केला जातो. म्हणजे काय की जर समजा सदस्य संख्या एकूण ग्रामसभेची जी संख्या आहे ती 100 लोक आले आणि त्यापैकी 51 लोकांनी जर अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं तर अशा परिस्थितीमध्ये जी काही मतदान झालं तर ते साध्या बहुमताने झालं असा कायदा गृहीत धरतो. म्हणून जर अविश्वास ठराव हा लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध आणायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये साध्या बहुमताने ही मतगणना होईल किंवा त्याची मोजणीही केली जाईल. त्यानंतर जर अशा स्वरूपामध्ये जर अविश्वास ठराव हा सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध आणला गेल्यानंतर तिथून जर सरपंच हा अपात्र झाला
तर तो संपूर्ण त्याचे जे अधिकार असतील ते संपूर्ण अधिकार हे उपसरपंचावर म्हणजे उपसरपंचाकडे त्याची संपूर्ण जबाबदारी सोपवेल आणि तिथून सरपंच म्हणून कार्य करण्याचा तो थांबवेल. त्यानंतर जर अशा वेळेस उपसरपंच आणि सरपंच या दोघांवरही अविश्वास ठराव आणला असेल तर अशा परिस्थितीमध्ये गट विकास अधिकारी हे विस्तार अधिकारी यांच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती त्यामध्ये करू शकतो आणि त्या संपूर्ण ग्रामपंचायतीचे अधिकार त्या गट विकास अधिकारी यांनी नेमून दिलेले व्यक्ती हे करू शकतो. त्यामुळे जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर त्या संदर्भात बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम होता, शंका होत्या, कारण या संदर्भात आपल्याला बऱ्याच जिल्ह्यातून फोन कॉल्स आले आणि त्या संदर्भात मार्गदर्शन मागवले. परंतु या संदर्भातली माहिती ही लोकांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण आजचा व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहजरित्या सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.